नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर। आज आपण बनवूया पालकपुरी। पालकपुरी आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेटच आहे। हा रेसिपी लवकरात लवकर पण बनतो, चवीला पण तेवढंच टेस्ट असतो। थोडीशी तेल गरम करून घ्या, थोडंसं जिरा घालून घ्या आणि पालक स्वच्छ धुवून कट करून घ्या। पूर्ण बारीक चिरून घेतले की बरं असतं। जिरा, हिरवी मिरची आणि लसूणचं फोडणी देऊन बारीक केलेले पालक घालून घ्या। आपल्याला जर जास्तच तिखट हवी असली तर आपण चिली फ्लेक्स घालू शकता, दिसायला पण एकदम छान दिसतो। नाहीतर हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालते। आणि थोडीशी फोडणीमध्येच थोडंसं मीठ घालून घ्या। पिठामध्ये पण घालायला पाहिजे म्हणून थोडं घालून घ्या। गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी अजवाईन आणि मीठ घालून हा सगळं पूर्ण गार झाल्यावर फोडणी घालून घ्या आणि सॉफ्ट एकदम मऊ मळवून घ्या। फार घट्ट पण नाही, फार सॉफ्ट पण नाही, मीडियम आपण पुरी करतो त्यावेळी तसं मळून घेतो तसे मळून घ्या। मळलेला पीठ अर्धा तासाने सोडून आपण असे लहान लहान लिंबा एवढे करून घ्या। एक एक आपण करायला फार वेळ होत आहे असे म्हटलं की असे लांब आपलं पीठ एकदम असं करून घ्या। मग चाकूने आपण कट केले की आपलं सगळं पूर्ण एकदमच लोळी तयार होतात। हे बघा किती लवकरात लवकर पण तयार झाले आणि फक्त असे हातात घेऊन असं एकदम आपण लिंबा एवढं करून घेतले की पण किती लवकरात लवकर होते। आहे ना एक मस्त छानशी टिप। आवडली तर नक्की सांगा। आणि सगळेजण असं करते असे नाही, काही जण करतात, काही जण माहीत पण नसतं। आता आपलं लोळ घेऊन एक बारीक असं पुरी लाटून घ्या। आपल्याला आवडीनुसार लहान मोठे आपण लाटून घेऊ शकता। आणि हा जास्त पातळ करून घेऊ नका, थोडीशी जाड ठेवा, म्हणजे जाड ठेवले की थोडं फुगतो, कारण हा पालकचा बनलेला असतो त्यामुळे थोडं फुगायचं प्रॉब्लेम असतं। जाड ठेवले की मस्त फुगून येतो। आपली पुरी आता लाटून तयार झाले। तेल पण गरम करायला ठेवले होते, तेल पण गरम झाले। आता लाटलेलं पुरी त्यामध्ये घातले आहे। हे बघा मी थोडीशी जाड ठेवल्यामुळे माझं पुरी फुगून आले आहे। काही जणांना थोडीशी जाड आवडत नाही, तसं आवडत नसेल तर आपण पातळ करून घेऊ शकता, फक्त फुगत थोडं कमी असतं एवढंच, त्यात काही नाही, टेस्टला सेमच असतं। आणि हा तर आपला डिश कधी पण केव्हा पण कोणी आले गेले, नाही तर आमच्या घरात पण काही स्पेशल करायचं असलं तर हा रेसिपीच सगळेजण चूज करतात। हा पालकपुरी बनवूया। 15 दिवसात एकदा तरी मी हा पालकपुरी करून खातो। आपण पण एकदा हा पुरी जरूर ट्राय करा आणि आवडलं तर मला नक्की सांगा। दही आणि चटणीसोबत वाढायला द्या। आपल्याला हा रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब जरूर जाता जाता करूनच जाईल असे मला वाटतं। बघूया काय काय होते। आणि रेसिपी आवडलं तर नक्की सांगा मला।